आणि मी कितीही प्रयत्न केला की मी आज लवकर सगळं करेन, रेडी होईन, पण मला उशीरच होतो आणि एवढाच वेळ मिळतो सँडल घालतपर्यंत तुमच्याशी बोलायला. सो आज आहे गुरुवार आणि आजपासनं गुरुचरित्राच्या पारायणाचा सप्ताह सुरू होता आहे. तर तुम्ही कोण कोण करता मला नक्की सांगा. मला स्वामींच्या मंदिरातही जायचं होतं, पण स्वामींचं बोलवणं काही आलं नाही, बघू आपण. सो चलो ऑफिस चलते हैं, क्या ही कर सकते. भूक पण लागली आहे खूप, पण बस सुटून जाईल आणि ट्रान्सपोर्ट इश्यू खूप दूर असल्यामुळे काही मिळत पण नाही पटकन जायला. आणि इतक्या लवकर झोपली होती काल मी, आणि आज पण अलार्म लावून ठरवलं होतं की लवकर उठील, लवकर करील, बट हे मेरे बस की बात नाही. असं वाटतं एखादा क्लास लावून घ्या मॉर्निंगचा, म्हणजे पैसे दिले आहे तर उठावंच लागेल. ऐसे दिमाग की मेंटलिटी बन जाएंगी तो उठा करूँगी गाइस. सो चलो चलते हैं, कुछ ही दिन बचे हैं ऑफिस के भी. क्या ही है जीवन. खुल जा मेरी बहन, खुल जाओ सिम सिम. सो अभी ऑटो ढूंढना पड़ेगा पहले तो. और आज मैं थोड़ी क्यूट लग रही हूँ ऐसा मुझे लग रहा है. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा. यार भूक लागली आहे. इथे आमच्या सोसायटीत बाप्पाचं मंदिर आहे. आय होप तुम्हाला बाप्पाचं दर्शन झालं असेल. सो चला चलते है ऑफिस. सो पटकन ऑटो भेटला आणि निघाले. तर मला या मॅक्सिस बसायला भीती वाटते, पण ठीक आहे, कधी कधी घाई होते तर मग मी करून घेते. आई ना खूप घाबरते, मला म्हणते की मॅक्सीने नको जात जाऊ, तू ऑटो बघत जा, ऑटोनी जात जा. कारण ना तिच्यासमोर काहीतरी ॲक्सिडेंट वगैरे झाला होता, तर ती मॅक्सी उलटली होती, तर त्याच्यातल्या बायका वगैरे पडल्या होत्या. तर ती तेव्हापासून मला म्हणते की नाही, त्याने नाही जायचं. आणि इकडे काहीतरी इलेक्शन वगैरे सुरू आहे वाटते या साईडला. सो त्याचाच खूप प्रचार वगैरे सुरू होता, खूप गाड्या, बॅनर्स, पोस्टर्स. आणि बघा जाताना स्वामींचं दर्शन झालं आपल्याला बाहेरूनच. आज गुरुवार असूनही मी जाऊ शकले नाही, सो मला खूप वाईट वाटत होतं. नंतर मग फायनली म्हटलं स्वतःचाही चेहरा दाखवून देते तुम्हाला की कसं भूत बनून जाते मी तोंडाला वगैरे बांधून. ॲक्च्युली केस आणि चेहऱ्यावर खूप धूळ बसते असं मला वाटते. इकडे खूप जास्त धूळ आहे आणि रस्ते पण खराब आहे, ट्रक्स, ट्रॅफिक खूप असतं, तर त्यामुळे पूर्ण धूळ असं तोंडात कचकच होऊन जाते, इतकी धूळ आहे इकडे. सो नंतर ऑटोतून उतरले आणि बस स्टॉपपर्यंत चालत गेले पायी. तर जावं लागतं कधी कधी पायी, पण कारण काय रोजचे 10 रुपये खर्च करणार आहे. जोक्स अपार्ट, जवळच आहे बेसा चौकापासनं माझं बस स्टॉप. सो ऑफिसला पोहोचले. ऑफिसवरून येताना हा आकाश पाळणा दिसला, तिथेच मस्त मेळा लागलेला आहे. तर इथे एरोप्लेन पण होता एक, इंडिया म्हणून लिहिलं आहे त्याच्यावर, माहीत नाही तुम्हाला दिसतं आहे की नाही. पण प्रिशाची खूप इच्छा होती, तिला काही आम्ही घेऊन गेलो नाही, पण तिची खूप आठवण येत होती मला, म्हणून मी व्हिडिओ कॉल करून तिच्याशी बोलून घेतलं. पण ती काही बोलली नाही माझ्यासोबत. सो दॅट्स इट फॉर द डे गाईज. तर मी ऑफिसमधनं आलेली आहे आणि येताना ना मला आकाश पाळणा दिसला, तर मला एकदम प्रिशाची आठवण आली. मला प्रिशाची खूप आठवण येते. असं वाटतं कुठून तरी प्रिशा दिसावं आणि म्हणा मासी मैं आ गई. सो तिथे मस्त एरोप्लेन वगैरे होता, तर मी तिला व्हिडिओ कॉल करेन, नाही तर तिला व्हिडिओ दाखवेन, मग ती नक्की येईन मला भेटायला. सो चलो मैं तो घर पे आ गई हूँ. फ्रेश वगैरे होते आणि भेटते तुम्हाला, मग बोलूया आपण. सो ना मी आत्ताच प्रिशासोबत बोलले आणि ती लग्नात आहे कुठेतरी, एन्जॉय करते आहे मस्त, आणि ती माझ्याशी बोलली पण नाही. सो ओके, दॅट्स इट फॉर टुडे. आजचा व्लॉग आपण इथेच संपवूया. मला 2-3 किस्से सांगायचे होते तुम्हाला, पण मी ना विसरून जाते यार मग आल्यावर. तसं मी ऑफिसमध्ये असं सगळ्यांसोबत भांडत आहे, हसत आहे, मजाक करत आहे. म्हटलं कुछ ही दिन बचे, थोडा एन्जॉय कर लेते हैं. सो विसरून जाते मी घरी आल्यावर जे काही मला सांगायचं असतं, एखादा किस्सा शेअर करायचा असतो. बट चलो मिलते हैं कल के व्लॉग में. तब तक के लिए डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. कसे वाटतात आहे तुम्हाला व्लॉग मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्लॉग आवडत असेल तर कमेंट्स करून सांगा. सो उद्या भेटूया. बाय बाय.